नमस्कार. लहान मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावणं कधीकधी हे खूप मोठं आव्हान वाटतं नाही का? पण विचार करा, जर आपण याच रोजच्या सवयींना त्यांच्या स्वातंत्र्याच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग बनवला तर? चला तर मग आज आपण हेच बघूया की मुलांना स्वच्छता आणि नीटनेटकेपणा अगदी सहजपणे कसा शिकवायचा. चला एका खूप महत्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. आपल्या मुलांना आजारी पडण्यापासून कसं वाचवायचं? उत्तर तसं तर अगदी सोपं आहे. स्वच्छतेच्या सवयी लावून. आपण असं समजूया की आपण मुलांना जंतूंविरुद्ध लढण्यासाठी एक सुपर पॉवर देतोय. आणि हे सगळं अजिबात कंटाळवाणं नाहीये. उलट आपण ते खूप मजेशीर बनवू शकतो. तर आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे? एकदम सोपं. मुलांना हात धुण्याची योग्य पद्धत शिकवणं आणि त्याचबरोबर नीटनेटकेपणाचं महत्त्व पटवून देणं. या दोन्ही गोष्टी त्यांच्या निरोगी वाढीसाठी, त्यांच्या विकासासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया. एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येक वयोगटातल्या मुलांची शिकण्याची पद्धत ही वेगळी असते. सुरुवातीला त्यांना आपल्या मदतीची गरज लागते, पण हळूहळू तीच मुलं स्वावलंबी बनतात. आपण हाच प्रवास आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तर बघा मुलांचा स्वच्छतेचा प्रवास आपण 3 मुख्य टप्प्यांमध्ये बघू शकतो. सुरुवातीला ती शिकणारी असतात, मग सराव करणारी बनतात आणि शेवटी जाणकार होतात. प्रत्येक टप्प्यावर आपलं लक्ष वेगळं असतं. सुरुवातीला प्रात्यक्षिकावर, मग सवयीवर आणि शेवटी छान दिसण्यावर. या प्रवासात आपली आणि मुलांची भूमिका कशी बदलते ते आता आपण पुढे बघूया. चला आता बोलूया आपल्या पहिल्या गटाबद्दल, म्हणजे 3 ते 4 वयोगटातील शिकणाऱ्या मुलांबद्दल. या वयात मुलं सगळं काही आपलं अनुकरण करूनच शिकतात. त्यामुळे त्यांना सुरुवातीला आपल्या मदतीची आणि योग्य मार्गदर्शनाची खूप गरज असते. आता या लहान मुलांना प्रेरित कसं करायचं? तर त्यासाठी बघा हा संवाद किती प्रभावी ठरतो. हात धुण्याची क्रिया थेट जंतूंना पळवून लावण्याशी जोडल्यामुळे मुलं लगेचच हात धुवायला तयार होतात. हात धुण्याची ही एक जादूच आहे बरं का. आणि ही जादू आपण मुलांना 5 सोप्या पायऱ्यांमध्ये शिकवू शकतो. आपण करून दाखवायचं आणि त्यांनी फक्त अनुकरण करायचं. आधी हात ओले करा, मग साबणाने भरपूर फेस करा, पाण्याखाली स्वच्छ धुवा आणि शेवटी हात पुसा. बघा झाले की नाही, जंतू गायब. हे सगळं रोजच्या आयुष्यात कसं आणायचं? त्यासाठी एक मस्त ॲक्टिव्हिटी आहे, जेवणाची वेळ. जेवणाआधी सगळ्या मुलांना एका रांगेत उभं करून हात धुवायला मदत करायची. हात धुतल्याशिवाय जेवण नाही, हा एक साधा सोपा नियम त्यांच्या मनात इतका पक्का बसतो की चांगल्या सवयीचा पाया तिथेच रचला जातो. ठीक आहे, पहिला टप्पा तर पार झाला. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, जिथे 4 ते 5 वर्षांची मुलं सराव करणारी बनतात. इथे आपलं लक्ष फक्त करून दाखवण्यावर नाही, तर त्यांना स्वतंत्रपणे सवय लावण्यावर आहे. इथे बघा संवाद कसा बदलला आहे. आता मुलांना मोठे झाल्याची जाणीव करून दिली जातेय. शौचाला जाऊन आल्यावर आणि जेवणाआधी हात धुण्यासारख्या गोष्टींची आठवण करून देऊन आपण त्यांच्यात एक जबाबदारीची भावना निर्माण करतो. आणि याच टप्प्यावर आपण वैयक्तिक वस्तू ही संकल्पना त्यांना समजावून सांगू शकतो. म्हणजे कंगवा, रुमाल, टूथब्रश यांसारख्या वस्तू फक्त आणि फक्त स्वतःच्या वापरासाठी असतात हे मुलांना समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. याचं सुद्धा एक उत्तम उदाहरण म्हणजे माझा रुमाल ही ॲक्टिव्हिटी. प्रत्येक मुलाला शाळेत स्वतःचा छोटा रुमाल आणायला सांगायचं. शिंकताना किंवा हात पुसताना स्वतःच्याच रुमालाचा वापर करणं ही एक छोटीशी गोष्ट त्यांच्यात वैयक्तिक स्वच्छतेची आणि जबाबदारीची एक मोठी भावना निर्माण करते. आणि आता आपण पोचलो आहोत या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर, जिथे 5 ते 6 वर्षांची मुलं जाणकार बनतात. इथे फक्त स्वच्छतेवर नाही, तर छान दिसण्यावर आणि स्वतःच्या दिसण्याबद्दल अभिमान बाळगण्यावर भर दिला जातो. हे वाक्य ऐकल्यावर लगेच लक्षात येतं की आता आपलं लक्ष छान दिसण्याकडे वळलं आहे. आरसा आणि कंगवा यांसारखी साधने मुलांना स्वतःला नीटनेटके ठेवण्यासाठी प्रोत्साहित करतात. या कृतीमध्ये आपण मुलांना आरशात बघून केस विंचरायला आणि कपडे नीट करायला सांगतो. विचार करा, स्वच्छ कपडे, विंचरलेले केस आणि चेहऱ्यावर एक छानसं हसू. हे सगळं बघून त्यांचा आत्मविश्वास किती वाढत असेल. आणि ही तिसरी ॲक्टिव्हिटी तर खूपच उपयुक्त आहे, शाळेची तयारी. रोज सकाळी शाळेत जाण्यापूर्वी आरशासमोर उभं राहून मुलांनी स्वतःलाच प्रश्न विचारायचे. माझं बटन लावले आहे का? बुटाची लेस बांधली आहे का? माझा चेहरा स्वच्छ आहे का? ह्या छोट्याशा गोष्टीने त्यांच्यात स्वावलंबनाची सवय अगदी पक्की होते. तर आपण हे सगळे टप्पे पाहिले, ॲक्टिव्हिटीज बघितल्या, पण या सगळ्या प्रवासाचा मुलांच्या विकासावर नेमका काय परिणाम होतो? या छोट्या छोट्या सवयींमधून ती नक्की काय शिकतात? चला याचाच आता आपण आढावा घेऊया.
हा संपूर्ण प्रवास जर आपण पाहिला तर विकासाचे टप्पे अगदी स्पष्ट दिसतात. 3-4 वर्षांची मुलं मदतीने हात धुण्यापासून सुरुवात करतात. 4-5 वर्षांची झाल्यावर ती स्वतःहून करू लागतात आणि 5-6 वर्षांपर्यंत ती स्वतःच्या वस्तू वापरून अगदी टापटीप राहायला शिकतात. मदतीकडून स्वावलंबनाकडे होणारा हा प्रवासच तर आपल्याला हवा आहे, नाही का? आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, या रोजच्या अगदी छोट्या वाटणाऱ्या सवयींमधून मुलांमध्ये आत्मविश्वास आणि स्वावलंबन कसं रुजत जातं हे पाहणं किती महत्त्वाचं आहे, नाही का? लक्षात ठेवा, याच लहान सवयी त्यांच्या मोठ्या भविष्याचा पाया रचत असतात.